राज्यात सध्या पावसानं हजेरी लावली, पण कुठं संततधार, कुठं मुसळधार, तर कुठं अगदी अतिवृष्टी. एका बाजूला शेतकऱ्यांनी नुकत्याच पेरण्या केल्यात, तर काही शेतकऱ्यांच्या शेतात उगवण झाली आणि फळबागाही आहेतच. अशा परिस्थितीत शेतामध्ये पाणी साचणं, मुळांना ऑक्सिजन न मिळणं, मातीची आणि अन्नद्रव्यांची धूप होणं, यासोबतच रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती सुद्धा आहेच. अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हानच ठरते. पण वेळीच योग्य गोष्टींची काळजी घेतली, उपाययोजना केल्या, तर पीक आणि फळबागा वाचवण्यात यश मिळू शकतं. पण कोणत्या आहेत या उपाययोजना? तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला आपण ज्या ठिकाणी उगवण झालीये आणि जास्त पाऊस झालाय, तिथं कोणत्या उपाययोजना करायच्या ते पाहूयात. बऱ्याच शेतांमध्ये पाणी साचलंय, तर आपल्याला माहितीये की त्याचा निचरा करून घ्यायचा. पण शेतामध्ये 24 ते 48 तासांपेक्षा जास्त काळ पाणी साचू द्यायचं नाहीये. पाणी ओसरल्यावर मातीचा जर घट्ट पापुद्रा तयार झाला असेल, तर हलकी कोळपणी करून घ्यायची, ज्याच्यामुळे शेतामध्ये हवा खेळती राहण्यासाठी मदत होईल आणि वापसाही येईल. पण पिकांच्या पानांमध्ये पिवळेपणा दिसला, तर पावसानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा 2% युरियाची शिफारसीनुसार फवारणी करायची. जमिनीत आणि हवेमध्ये ओलसरपणा असेल, तर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे नियमित निरीक्षण करायचे. त्यातल्या त्यात सोयाबीन मधली खोडकूज, कॉलर रॉट, कापसातली मुळकूज आणि मररोग यांच्याकडेही लक्ष ठेवायचे आणि लक्षणं दिसताच त्यावर उपाययोजना करायच्यात. याशिवाय जास्त पावसामध्ये माती वाहून गेली असेल, तर परत भर देऊन मुळांना आधार द्यायचा आहे आणि पूर्ण निचरा झाल्यावरच आंतरमशागतीची कामं करायची. आता तुमच्यातले काही जण म्हणतील, आम्ही तर नुसतीच पेरणी केली होती, उगवण पण झाली नव्हती. अशा शेतांमध्ये कोणत्या उपाययोजना करायच्या? काळजी करू नका, तेही पाहूयात. पहिले तर 7 ते 10 दिवसांनी बियाण्यांची उगवण तपासायची. जर उगवण 70% कमी असेल, तर भर पेरणी करायची. पण ही भर पेरणी करताना बीज प्रक्रिया करणं अजिबात विसरायचं नाहीये. कारण आपण आधी बोललो तसं हवामान आणि मातीत ओलसरपणा असला की रोग बळावतात. त्यात बीज प्रक्रिया बियाण्याला संरक्षण देते. पण जर बी कुजलं किंवा उगवण होऊनही रूप मरत असतील, तर परिस्थिती तपासून पुनर्पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे. त्याची इतकी गरज पडत नसेल, तर रोप संख्येनुसार विरळणी किंवा भर पेरणी करायची. याशिवाय काही दिवस जरा हवामानाचा अंदाज पाहूनच आंतरमशागत आणि खत व्यवस्थापन करायचंय. याशिवाय अनेक शेतकऱ्यांकडे फळबागा असतात, पण जेव्हा जोरदार पाऊस पडतो, तेव्हा फक्त पाण्याचा निचरा करून थांबायचं नाहीये. त्यासोबत आणखी ही एक गोष्ट आठवणीने करायची. त्यातल्या त्यात पहिली गोष्ट म्हणजे झाडांच्या बुंध्याभोवतीची माती वाहून गेली असेल, तर बुंध्याजवळ मातीची भर घालायची. अति पावसानंतर नवीन खत देण्याची घाई करायची नाहीये. जमिनीतली ओल जराशी कमी झाल्यावरच खतांचा पुढचा डोस द्यायचा आहे. सहसा नत्रयुक्त खत देताना त्याच्यासोबत निंबोळी पेंड द्यायची, जेणेकरून ते झाडांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील. याशिवाय शेणखत किंवा कंपोस्टही वापरू शकतात. यानंतर पुन्हा महत्वाचा भाग, कीड आणि रोगांचा. बागांमध्ये मुळकूज, खोडकूज, गमॉसिस यासारख्या रोगांची नियमित पाहणी करायची. तुटलेल्या किंवा रोगग्रस्त फांद्या छाटून नष्ट करायच्यात. छाटलेल्या भागांवर बोर्डो पेस्ट लावायची. सहसा उन्हाळ्यात फळझाडांच्या खोडावर बोर्डो पेस्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. पण तेव्हा राहिलं असेल, तर आता पावसानंतर बोर्डो पेस्ट खोडाला लावायची. याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसत असेल, तर पाऊस थांबल्यावरच त्याची पानांवर फवारणी करायची. या सगळ्या सर्वसाधारण उपाययोजना आहेत. स्थानिक पावसाचं वातावरण आणि पिकाची अवस्था बघूनच उपाययोजनांमध्ये थोडेफार बदल करून घ्यायचे. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील तज्ज्ञ डॉक्टर आनंद गोरे यांनी दिली आहे. यंदा तुम्ही कोणतं पीक घेताय आणि पावसात पिकांची काळजी कशी घेता, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.